हम्म. आशय आपण सगळे छान आहात आपल्या आपल्या भक्ती मार्गामध्ये. जय श्री श्री राधा वृंदा राधा गोविंद देव जी की जय. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय. श्री श्री गौर निताय भगवान की जय. श्रील प्रभुपाद की जय. गुरु महाराज जी की जय. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी. जय गिरिवरधारी. जय यशोदा नंदन जय ब्रज जनरंजना. जय यशोदा नंदन जय ब्रज जनरंजना. जयो जमुना तीरावन चारी. जयो कुंज बिहारी. जयो जमुना तीरावन चारी. जय कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा. श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. जयो राधा माधव राधा माधव
श्री राधे। जयो राधा गोविंद, राधा गोविंद श्री राधे। जयो जगन्नाथ, जयो जगन्नाथ, जय बलदेव, जय सुभद्रा, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी, नयन पथगामी भव तुमी। जय गौरानिताय, 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 जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, 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 प्रभुपाद। जय जय गुरुदेव, गुरुदेव, गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनः शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी
पाश्चात्य देश तारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण प्रभूजी माताजीज, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. आणि आजचा दिवस खूप विशेष आहे, कारण आता थोड्या वेळापूर्वी ज्या वेळेस मी मंदिरात गेलो होतो मुलांसोबत, तर त्यावेळेला अशा एका भक्तांशी, एका माताजींची भेट झाली तिथे, ज्यांच्या घरी आम्ही किरायदार म्हणून 2007-08 त्या काळामध्ये राहिलो होतो लंडनला. तर प्रभूजी माताजी ते त्यानंतर मायापूरला मूव्ह झालेले आणि तिथे 6-7 वर्ष राहिल्यानंतर इकडे पुण्याला मूव्ह झालेले. आणि तेवढ्या वर्षानंतर, 18 वर्षानंतर माताजींची आज भेट झाली, तर त्या पण खूप आनंदी होत्या. तर जसं की आपण आधी पण चर्चा केलेली की भगवंतांची विशेष कृपा आहे भक्तांचा संग. त्याच्यामुळे आपण, कारण तेच भक्त आपल्याला कृष्णाला स्मरणात आणण्यासाठी, लक्षात आणण्यासाठी मदत करतील. त्याच्यामुळे भक्तांचा संघ हा सर्वात जीवनातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणून आपण सांभाळायला पाहिजे. तर आपण सुरुवात करूया. तर आपण मागच्या वेळेला पाहत होतो, हरे कृष्ण, की कशा प्रकारे हनुमान जयंती सुद्धा आहे. आज हनुमान जयंती. ओ माय गॉड, विसरलो मी. थँक्यू प्रभूजी, लक्षात आणल्याबद्दल. हरे कृष्ण. आणि अजून एक आजची विशेष गोष्ट म्हणजे श्रीमद भागवतातलं सर्वात आवडतं माझं पात्र म्हणजे प्रल्हाद महाराज. मी ज्यावेळेस भक्तांच्या संगतीमध्ये आलो त्यावेळेस पासून मला सर्वात जास्त ते आवडतात सगळ्या भक्तांमध्ये. तर सध्या मंदिरात जे श्रीमद भागवतमची चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराजांच्या शिकवणी चालू आहे. तर त्यांचे पण शिकवणी खूप आवडतात मला. हरे कृष्ण. धन्यवाद किरण जाधव प्रभूजी, लक्षात आणल्याबद्दल. प्रभूजी, दुसऱ्या नंबरचा आहे ना माझा रती रूपाचा, त्याला कोहोस्ट बनवा ना, मी बाहेर आलेली. अच्छा, ठीक आहे माताजी, एक मिनिट. आणि आज जरी रामनवमी काही दिवसांपूर्वी होऊन गेली, परंतु सोसायटीमध्ये भक्तांच्या समूहाद्वारे श्री रामनवमी बद्दल कथा आणि चर्चा आज होत आहे सोसायटीच्या एक मंदिर आहे मध्ये, त्यामध्ये. तर तिथे पण जाण्याचा प्लॅन आहे, बघू आता. तर आपण मागच्या वेळेस पाहत होतो की कशा प्रकारे परीक्षित महाराज, त्यांना ज्या वेळेस कलियुगाच्या लक्षणांची आणि प्रादुर्भावाची ज्यावेळेस चाहूल लागली आपल्या राज्यामध्ये, त्यावेळेस लगेच ते स्वतःच्या सैन्यासोबत वगैरे निघाले त्या कली पुरुषाचा बंदोबस्त करण्यासाठी. आणि कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये ते गेले आणि त्या प्रदेशातील लोकांना त्यांनी आपल्या पूर्वजांबद्दल, म्हणजे त्यांचे जे आजोबा होते पांडव, त्यांच्याबद्दल गुणगान करताना, त्यांचं यशोगान गाताना पाहिलं. आणि परीक्षित महाराजांना खूप आनंद झाला, अभिमान वाटला की अशा भगवंतांच्या महान भक्तांचे, पांडवांचे ते वंशज आहेत. आणि आपण याच्यावर चर्चा केली की कशा प्रकारे आजचा भारत जरी आपल्याला नकाशामध्ये दिसत असेल, तेवढा दिसत असला तरी इतिहासामध्ये थोडं जर आपण मागे गेलो तर भारतवर्ष हे पृथ्वीचा जवळपास पूर्ण भाग त्यामध्ये व्यापलेला होता. आणि 5000 वर्षांपूर्वी जाण्याची गरज नाही, इवन 1200 वर्षांपर्यंत पण पर्शिया वगैरे, म्हणजे इराण पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे पण बराच भाग हा भारताच्या अंतर्गत होता, भारतवर्षाच्या अंतर्गत होता. आणि आपण पाहिलं की नंतर पुढे गेल्यानंतर परीक्षित महाराजांना एक विशेष दृश्य दिसले की ज्यावेळेस त्यांना एका बैलाच्या रूपामध्ये धर्म स्वतः आणि गायीच्या रूपामध्ये पृथ्वी ही परीक्षित महाराजांना दिसली. परंतु ज्यावेळेस ह्या बैलाला आणि गायीला परीक्षित महाराजांनी पाहिलं
त्यावेळेस ते पूर्ण आनंदी रूपामध्ये नाही दिसले त्यांना. ती गाय कोणत्या स्थितीमध्ये होती? एका वत्सरहित म्हणजे एका गायीचं जे पाडस आहे, बाळ आहे, ते हरवलेल्या किंवा मृत झालेल्या अशा गायीप्रमाणे जी खिन्न असते, दुःखी असते, त्या दुःखी असलेल्या मातेप्रमाणे ती गाय खिन्न दिसत होती आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते आणि तिच्या शरीराचे तेज नष्ट झालेले होते. तर त्यावेळेस परीक्षित महाराजांनी पाहिला आणि हा हा जो विशेष सीन, हा जो विशेष ही जी दृष्टी आहे, धर्म हा बैलाच्या रूपामध्ये आणि पृथ्वी देवी गायीच्या रूपामध्ये आणि त्या दोघांमधील संवाद, ही दिव्य दृष्टी केवळ आणि केवळ परीक्षित महाराजांना त्या ठिकाणी प्राप्त होती. त्यांच्या आजूबाजूचे जे लोक होते, सैन्य वगैरे, त्यांना हे दृश्य दिसत नव्हते. तर त्या धर्म बैलाच्या रूपामध्ये धर्मामध्ये आणि गायीच्या रूपामध्ये पृथ्वी असणारे यांच्यामध्ये काय संवाद झाला याबद्दल आज आपण पाहूया. श्लोक क्रमांक 19 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. आतापर्यंत कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज, जे आपण रिवाइज केला? ठीक आहे, कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. धर्म उवाच धर्म उवाच कच्चित् भद्रे नाम यमात्मनस्ते कच्चित् भद्रे नामात्मनस्ते नमस्ते विच्छायासीम्लायते षण्मुखेन विच्छायासीम्लायते षण्मुखेन आलक्ष्ये भवतीम् अन्तराधिम् आलक्ष्ये भवतीमन्तराधिम् दूरे बन्धुं शोचसि कञ्चनाम्ब दूरबन्धे शोचसि कञ्चनाम्बे. तर या श्लोकामध्ये धर्म, जे की एका बैलाच्या रूपात तिथे अवतरित होते, त्यांनी पृथ्वी देवीला वेगवेगळे प्रश्न विचारले त्यांच्या खिन्न असण्याबद्दल, त्यांच्या दुःखाबद्दल. कुणाला वाचायचंय का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी वाचतो. हा प्रभूजी, किरण जाधव प्रभूजी. हरे कृष्ण. बैल रूपातील धर्माने विचारले, हे देवी, तो प्रकृतीने स्वस्थ व प्रसन्न नाहीस काय? तू दुःखाच्या छायेने आवृत्त का झाली आहेस? तुझे मुख मलिन झाले आहे. तू निस्तेज झालेली दिसते. एखाद्या आतील व्याधीमुळे तुला दुःख आहे का? किंवा दूर अंतरावर असलेल्या एखाद्या नातेवाईकांविषयी तू विचार करीत आहेस? तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. या कलियुगामध्ये लोक नेहमी काळजीने ग्रस्त झालेले असतात. प्रत्येकाला कोणती ना कोणती व्याधी असते. एखाद्याच्या तोंडाकडे पाहून त्याच्या मनाची स्थिती ताडता येते. आपल्या घरापासून दूर असलेल्या संबंधित व्यक्तीची सतत आठवण होत असते. या कलियुगाचे एक विशेष लक्षण असे आहे की कोणतेही कुटुंब आता एकत्र राहू शकत नाही. उदरनिर्वाहासाठी वडील आपल्या मुलाबाळांपासून दूर राहत असतात अथवा पत्नी आपल्या पतीपासून दूर अंतरावर राहत असते आणि अशाच अनेक गोष्टी असतात. तसेच शारीरिक व्याधीपासून होणारी पीडा, प्रियजनांचा वियोग आणि राहणीमान टिकवण्यासाठी करावी लागणारी चिंता, अशी दुःखे आहेतच. या महत्वाच्या काही कारणामुळे या युगातील माणसे नेहमीच दुःखी असतात. हरे कृष्ण प्रभूजी. श्रील हरे प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद प्रभूजी. तर इथे आपण बघतो प्रभूजीज माताजीज, किती छान आहे की 5000 वर्षांपूर्वी, इतक्या अगोदर पण श्रीमद भागवतामध्ये एक्झॅक्टली विशेषतः त्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत, ज्या आपल्याला 5000 वर्षांनंतर आत्ता कलियुगामध्ये या जगामध्ये पाहायला भेटत आहेत. उदाहरणार्थ, कलियुगातल्या लोकांची स्थिती काय, अवस्था काय सांगितली इथे, की कोणत्या ना कोणत्या कारणाने, आणि ते कारण पण इथे दिलेले आहेत, की हे कलियुगातले जे लोक आहेत ते नेहमी ग्रस्त म्हणजे दुःखी त्रासलेले अशा अवस्थेमध्ये असतात.
की उदाहरणार्थ दिली माहिती की कशा प्रकारे कलियुगामध्ये नोकरी व्यवसायासाठी म्हणा की कुटुंब हे एकत्र राहणं हे फार अवघड होऊन बसलेलं आहे किंवा दुर्मिळ परिस्थिती आहे. जसे की आज आपण बघतो पहिल्या काळामध्ये, पहिल्या म्हणजे जास्त जुना काळ घ्यायची गरज नाही. आपल्याच लहानपणी म्हणजे माझ्या वडिलांच्या वगैरे पिढीमध्ये मी पाहिलं की साधारण शिक्षण झालेले लोक पण, जसं माझ्या वडिलांचं 10वी आणि डिप्लोमा झालेला, तरी नोकरी वगैरे लागायची. एवढी जास्त मारामार करायची गरज नव्हती आणि पूर्ण पूर्ण त्यांची नोकरी चालू असतानाची हयात कुटुंब हे नेहमी एकत्र होतं. मला कधीही लक्षात नाही माझे वडील संध्याकाळी 5 नंतर 5:30 नंतर त्यांना घरी येण्यासाठी उशीर झालेला. लेक्चरर ची नोकरी होती त्यांची सरकारी कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आणि 2014 ला रिटायर झाले ते. परंतु आज आपण पाहतो की इतके मोठे-मोठे अकॅडमिक इन्स्टिट्यूशन, ज्या शालेय संस्था आपल्याला देशामध्ये आहेत, IIT आहेत, IIM आहेत आणि बाकीच्या पण खूप चांगल्या संस्था देशामध्ये आहेत. पण या मोठ्या-मोठ्या शालेय संस्थांमधून निघणारी जी मुलं आहेत, ग्रॅज्युएट होऊन, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन, त्यांना नोकरी व्यवसायासाठी इकडे-तिकडे जसे जावे लागते, तर एकत्र कुटुंब हे राहणं खूप जास्त अवघड होऊन बसलेलं आहे आणि हे पण एक कलियुगाचंच विशेष लक्षण आहे, श्रीमद भागवत सांगते. एवढंच कशाला, की 2010-11 मध्ये ज्यावेळेस नोकरी व्यवसायानिमित्त मी आणि कुटुंब आम्ही ज्यावेळेस टोरंटोला होतो, तर एक मॅनेजर तिथे स्त्री होती, ज्यांना मी रिपोर्ट करायचो. म्हणजे माझ्या त्या वरिष्ठ होत्या, सुपरवायझर किंवा बॉस. तर त्यांचं जे कुटुंब होतं, ती नवरा-बायको आणि मुलं काय असतील, युरोपमध्ये एक छोटासा देश आहे लक्झमबर्ग. नवरा तिथे काम करत आहे, बायको काम करत आहे टोरंटोमध्ये. म्हणजे दुसऱ्या कॉन्टिनेंटमध्ये, खंडामध्ये आणि खूप लांब. आणि अशा रीतीने दुसरीकडे जायचं म्हणजे पण त्यांना बरीच प्लॅनिंग वगैरे करावं लागणार आणि मुलाबाळांची हाल तर आहेचच. तर भागवत सांगतं, की अशा प्रकारे ही पण कलियुगाच्या सो कॉल्ड म्हणजे फक्त बाहेरून दिसणाऱ्या प्रगतीची लक्षणं आहेत, की प्रगती तर बाहेरून दिसायला आहे, पण सामान्य ज्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा आहेत, की आई, वडील, मुलं हे 2 वेळेस सकाळी किंवा संध्याकाळी प्रसाद एकत्र घेऊ शकावेत, एकत्र प्रार्थना करू शकावेत भगवंतांच्या समोर. या साध्या-साध्या गोष्टी पण कलियुगामध्ये याच्यामुळे खूप दुर्मिळ होत जातात. तर ही कलियुगाच्या पतित अवस्थांचंच एक लक्षण आहे श्रीमद भागवताच्या अनुसार. आणि त्याच प्रकारे वेगवेगळ्या शारीरिक व्याधींपासून होणाऱ्या पीडा. तर जसं की बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं, की आजकाल जे चांगल्या म्हणजे घरांमध्ये पण जिथे की आर्थिक स्थिती एकदम व्यवस्थित आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी भारतामध्ये आजार-व्याधी आपल्याला लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. उदाहरणार्थ शुगर, डायबिटीस असू किंवा हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर इत्यादी वेगवेगळ्या कोणत्याही पीडांपासून मनुष्य कोणत्या ना कोणत्या पीडांपासून नेहमी त्रस्त असतो. आणि जसं आईचंच उदाहरण देतो, की आई सांगते, की मी ज्यावेळेस तिच्या पोटामध्ये होतो, प्रेग्नन्सीच्या पूर्ण 9 महिन्यांमध्ये एकदा फक्त एक इंजेक्शन डॉक्टरकडून घ्यावं लागलं. त्याच्या आधी पण काही गोळ्या औषधं नाही, त्याच्यानंतर पण गोळ्या औषधं नाही. आणि तब्येत एवढी चांगली होती, की जी डिलिव्हरी झाली ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये काम करताना झाली, की कामामध्ये व्यस्त असताना लगेच डिलिव्हरीचे पेन झाले आणि आजींनी तिला खाली बसायला सांगितलं आणि दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाण्याच्या अगोदर बाळ झालेलं होतं. तर सांगण्याचा अर्थ असा, की जसं कलियुग पुढे वाढत आहे, तसं-तसं सामान्य ज्या आपल्या प्रकृतीच्या गोष्टी आहेत, त्या पण इतक्या अवघड होत चालल्यात, की कोणत्या ना कोणत्या व्याधीनुसार कुणीही व्यक्ती असो, मग तो श्रीमंत असो, गरीब असो, समाजातल्या कोणत्याही स्थितीमधला असो, ह्या पिढांपासून त्रस्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं कलियुगामध्ये. आणि ज्या मूलभूत गरजा आहेत कौटुंबिक, त्या पण कलियुगामध्ये फार दुर्मिळ होऊन बसलेल्या आहेत. तर
ह्या ज्या व्याधी आहेत किंवा ह्या ज्या दुःखाचे हे जी कारण आहेत, ते धर्म हा बैल रूपामध्ये पृथ्वीला एका गायीच्या रूपामध्ये विचारत आहे की याच्यापैकी काही कारण आहे का हे देवी, की तुमच्या कुटुंबातील कोणता सदस्य खूप दूर आहे का, ज्याच्यामुळे तुम्हाला त्यांची आठवण येऊन तुम्ही दुःखी आहात, किंवा तुम्हाला कोणत्या व्याधीने ग्रासलेला आहे का, त्रास होत आहे का, ज्याच्यामुळे तुम्ही चिंतित आहात किंवा दुःखी आहात. अशा प्रकारचे प्रश्न हा धर्म पृथ्वी देवीला विचारत आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज? ह्या सगळ्या गोष्टी आपण पण ऑब्झर्व करतायत का प्रभुजीज माताजीज? आपल्याला पटतायत का सध्याच्या काळामध्ये दिसणाऱ्या? हो प्रभूजी. हो ना? हो प्रभूजी हो. आणि भागवतामध्ये हे आणि अजून पण विस्तृत वर्णन आहे की कशा प्रकारे, आणि ह्या सगळ्या वर्णनाचं एकच ध्येय आहे, एकच उद्दिष्ट आहे की आपल्याला ह्या भौतिक जगापासून विरक्ती निर्माण करणे आणि आध्यात्मिक जे की आपलं शाश्वत घर आहे, आध्यात्मिक जगत जे आहे, त्या आध्यात्मिक जगताबद्दल आकर्षण निर्माण करणे, तिथे जाण्याची इच्छा निर्माण करणे, हा एकमेव उद्देश आहे सगळ्याच गोष्टींचा, भौतिक जगत बनवण्याचा आणि श्रीमद भागवतम इत्यादी शास्त्र आपल्याला देण्याचा. पुढे जाऊ, श्लोक क्रमांक 20. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. आता इथे गाय एक मिनिट, अजून धर्मराजच गाईला बोलत आहेत. आणि या अध्यायामध्ये जसं आपण पुढे जाऊ, एक गोष्ट खूप महत्वाची नोंदून घेण्यासारखी आहे, नोंदण्यासारखी आहे, ती म्हणजे की कशा प्रकारे एवढ्या सर्व दुःखांनी ग्रस्त असताना पण हे धर्म किंवा गाय जे ह्या दुःखांसाठी कारणीभूत आहे, कलिपुरुष, त्यांना दोष देत नाहीत. ती गोष्ट खूप खूप शिकण्यासारखी आहे. त्याच्यावर आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये चर्चा करू. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. पादैर्न्यूनं शोचसीमैकपादम् शोचसीमैकपादम् आत्मानं वा वृषलैर्भोक्ष्यमानम् आत्मानवाविषलैर्भोक्ष्यमाणम् आहो सुरादीन् ऋतयज्ञभागान् आहो सुरादिन्नृतयज्ञभागान् प्रजा उतस्मिन् मघवत्यवर्षति प्रजा उतस्मिन्नवर्षति. आणि पुढे धर्म काय म्हणत आहे गाईला? कुणाला वाचायचं आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? हा, हरे कृष्ण. संजना माताजी. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. माझे 3 पाय मी गमावले आहे आणि आता मी एकाच पायावर उभा आहे. माझ्या या अवस्थेमुळे तू शोक करीत आहेस काय? किंवा तुला अशी भीषण काळजी आहे की अनिर्बंधपणे मांसाहार करणारे लोक आता तुझे शोषण करतील, अथवा सध्या यज्ञच होत नसल्याने आणि स्वर्गातील देवतांना त्यांचा यज्ञीय वाटा मिळत नसल्याने तू खिन्न झाली आहेस, किंवा अवर्षण आणि दुष्काळ यांमुळे त्रस्त झालेल्या प्रजेला पाहून तू दुःखी झाली आहेस का? तात्पर्य: जसा जसा कलीचा प्रभाव वाढत जाईल तशी पुढील 4 गोष्टींना उतरती कळा लागेल. आयुर्मर्यादा, 2 करुणा, 3 स्मरणशक्ती आणि 4 नैतिक किंवा धार्मिक चिंतन. धर्मविचार 3/4 प्रमाणात क्षीण होणार असल्याने हा प्रतिकात्मक बैल केवळ एकाच पायावर उभा आहे. जगातील एकूण संख्येपैकी 3/4 लोक जर धर्महीन झाले तर पशुसाठी जगातील एक प्रभूजी एक सेकंड, हे जग म्हणजे नरकच होणार हे निश्चितच. कलियुगात परमेश्वराचे अस्तित्व न मानणाऱ्या संस्कृतीत कित्येक तथाकथित धर्मीय संप्रदाय उभे राहतील आणि अशा संप्रदायात भगवंतांना प्रत्यक्षपणे नाकारलेच जाईल. असे हे अश्रद्ध माणसांचे संघ बुद्धिमान माणसांना जगात राहणे अशक्य करून सोडतील. भगवंतांच्या ठिकाणी श्रद्धा कोणाची किती तीव्र आहे यावर मनुष्याचे स्तर ठरवता येतात. पहिल्या स्तरावरील श्रद्धाळू म्हणजे वैष्णव आणि ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्यानंतर म्लेच्छ, यवन आणि सर्वात शेवटी चांडाळ हे होत. मानवी भावनांचा स्तर म्लेच्छांपासून उत्तरोत्तर क्षीण होत जातो आणि चांडाळावस्था म्हणजे अधोगतीची परिसीमा होय. वैदिक साहित्यात वरील संज्ञा योजल्या आहेत.
त्यांनी कोणत्याही विशिष्ट जातीचा अथवा धर्माचा निर्देश होत नाही. सर्वसामान्यपणे विविध प्रकारची गुणवत्ता त्या दाखवितात. त्या ठिकाणी जन्मसिद्ध अथवा जातसिद्ध अधिकारांचा प्रश्न निर्माण होत नाही. आपापल्या प्रयत्नांनी कोणीही ते गुण प्राप्त करून तो स्तर प्राप्त करू शकतो. उदाहरणार्थ एखादा वैष्णवाचा मुलगा म्लेच्छ होऊ शकेल, तद्वत एखादा चांडाळ पुत्र ब्राह्मणपेक्षाही श्रेष्ठ होईल. प्रत्येकाच्या बाबतीत भगवंतांशी त्याची किती जवळीक आहे, त्याची किती दृढ श्रद्धा आहे यावर ते सर्व अवलंबून आहे. मांसाहार लोकांना सामान्यतः म्लेच्छ म्हटले जाते, पण सर्वच मांसाहार म्लेच्छ असत नाही. वेदाज्ञ म्हणून जे प्रसंगाने मांसाशन करतात ते म्लेच्छ नसतात, परंतु ते अनिर्बंधपणे मांसाहार करीत असतात त्यांना म्लेच्छ म्हणतात. गोमांस हे धर्मशास्त्राप्रमाणे निषिद्ध आहे आणि वेदानुयायी लोक गायी बैलांना विशेष संरक्षण देतात. परंतु कलियुगात लोक गायी बैलांच्या देहाचा वाटेल तसा उपयोग करतील आणि त्यामुळे निरनिराळ्या दुःखांना आमंत्रण मिळेल. कलियुगात लोक कोणतेही यज्ञ करणार नाहीत. नेच्छ प्रजेला यज्ञांविषयी विशेष आस्था असणार नाही. तसे पाहता भौतिकदृष्ट्या विषय भोगात घडलेल्यांना यज्ञ करणे अनिवार्य आहे. भागवतगीतेत 3.14 आणि 14 ते 16 यज्ञाच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला आहे. ब्रह्मदेवांनी सर्व जीवांना उत्पन्न केले आणि या उत्पन्न झालेल्या जीवांना परमेश्वर प्राप्तीचा मार्ग क्रमाने आचरता यावा यासाठी यज्ञ संस्थाही त्यांनीच निर्माण केली आहे. ही यज्ञ संस्था अशी चालते की जीव धान्य आणि भाजीपाला वनस्पती यावर उदरनिर्वाह करतात. असे अन्न पदार्थ खाऊन त्यांना रक्तवीर्यादी रूपाने शरीर सामर्थ्य प्राप्त होते आणि त्या रक्तवीर्यादींच्या योगाने एक जीव आपल्यासारखेच दुसरे जीव उत्पन्न करतो. परंतु धान्य, गवत इत्यादींची उत्पत्ती पावसामुळे शक्य होते आणि योग्य त्या विहित यज्ञांच्या संपन्नतेने योग्य प्रकारे पर्जन्यवृष्टी होते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यातून अनुष्ठान विधीद्वारे अशा यज्ञांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. मनुस्मृतीत म्हटले आहे की अग्नीच्या वेदीवर यज्ञाहुती दिल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. सूर्यदेव प्रसन्न होतात तेव्हा ते समुद्रातून पाणी एकत्र करतात. अशा प्रकारे पुरेसे मेघ निर्माण होतात व त्यापासून पर्याप्त पाऊस पडतो. पावसामुळे मानव व पशु यासाठी भरपूर धान्योत्पादन होते. अशा प्रकारे विकासोन्मुख कार्यांसाठी प्राण्यांना शक्ती मिळते. तथापि म्लेच्छ हे गायी, बैल, इतर पशूंना मारण्यासाठी कत्तलखान्यांच्या योजना आखतात. ते असा विचार करतात की गिरण्या कारखान्यांची संख्या वाढून आपणास वैभव प्राप्त होईल आणि पशूंच्या मांसावर उदरभरण होईल. तेव्हा यज्ञांची आणि धान्योत्पन्नाची चिंता करणे नको. तथापि त्यांना हे कळायला हवे की पशूंसाठी गवतादी वनस्पती पिकवल्याच पाहिजे, अन्यथा पशु जगणारच नाही आणि पशूंसाठी गवत हवे असेल तर त्यासाठी भरपूर पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे अंततः त्यांना सूर्यनारायण, इंद्र, चंद्र इत्यादी देवतांच्या कृपेवर अवलंबून राहावेच लागते आणि या देवतांना यज्ञाद्वारे प्रसन्न केले पाहिजे. आम्ही पूर्वी अनेक वेळा म्हटले आहे त्याप्रमाणे हे भौतिक जग म्हणजे एक कारागृहच आहे. देवता म्हणजे भगवंतांचे नेमलेले सेवक आहेत आणि ते या कारावासाची देखभाल करतात. बंडखोरपणा करून श्रद्धाहीन जीवन जगणारे जीव क्रमाक्रमाने भगवंताकडे कसे वळतील हे पाहणे त्या सेवकांचे कामच आहे. त्यासाठी वैदिक शास्त्रातून यज्ञ संपन्न करण्याचा परामर्श देण्यात आला आहे. भौतिकवादी लोकांना वाटते की पुष्कळ कष्ट करावे आणि त्याद्वारे इच्छित फळ मिळून इंद्रियांची यथेच्छ तृप्ती करावी. त्यासाठी ते जीवनात पावला पावलावर विविध प्रकारची पापे करीत असतात. पण जे जाणीवपूर्वक स्वतःला भगवंतांच्या सेवेला वाहून घेतात ते पाप पुण्याच्या पलीकडे जातात. त्यांची कार्य त्रिगुणांच्या प्रदूषणापासून मुक्त असतात. अशा भक्तांना यज्ञ करण्याची काही आवश्यकता नसते. त्यांचे संपूर्ण जीवन यज्ञमय झालेले असते. तथापि जे आपल्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी सकाम कर्मातच मग्न झालेले असतात त्यांनी मात्र निर्दिष्ट यज्ञ केलेच पाहिजे. कारण सकाम कर्मे करणाऱ्यांकडून वेळोवेळी जी पातके घडतात त्यातून मुक्त होण्याचा तो एकच मार्ग आहे. अशा पाप संचयावर यज्ञ हाच एक उतारा आहे. यज्ञ केल्याने देवता प्रसन्न होतात. चैतन्य महाप्रभूने मात्र केवळ एकाच प्रकारच्या यज्ञाचा पुरस्कार केला आहे. तो यज्ञ म्हणजे संकीर्तन यज्ञ. भगवान श्रीकृष्णांचे यशोगान करणे, त्यात कोणीही सहभागी होऊ शकतो. या प्रकारे निष्काम भक्त आणि सकाम उपासक अशा दोघांनाही या संकीर्तन यज्ञापासून सारखाच लाभ मिळतो. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद माता. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर इथे श्रील प्रभुपादजी तात्पर्य इतकं छान लिहिलेलं आहे की कशा प्रकारे भौतिकवादी लोकांची मानसिकता काय असते
ह्या जगाच्या समाजाच्या भरभराटीसाठी आणि शास्त्रात दिलेली व्यवस्था काय आहे ह्या जगातील लोकांच्या भरभराटीसाठी त्याच्याबद्दलचं विश्लेषण श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये देत आहेत आपल्याला, की प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे ह्या जगातील समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं विभाजन शास्त्रामध्ये दिलेलं आहे. कोणत्या आधारावर? त्यांच्या जन्माच्या आधारावर नाही, परंतु त्या व्यक्तींची भगवंतांच्या प्रती किती श्रद्धा आहे त्याप्रमाणे वैष्णव, त्यांच्यानंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि त्याच्यानंतर ह्या चारही वर्णांच्या पलीकडे जे म्लेच्छ, यावन, चांडाळ वगैरे वर्गीकरण देण्यात आलेलं आहे. आणि त्या वर्गीकरणाचा जो क्रायटेरिया, जे पात्रता आहे त्या वर्गीकरणाची, ती पात्रता आहे भगवंतांबद्दलची त्या व्यक्तींची श्रद्धा किंवा भक्तीमधला त्यांचा स्तर. आणि श्रील प्रभुपादजी विशेषतः सांगतात की अशा प्रकारचा व्यक्ती कोणत्याही विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा जन्मावर आधारित नसतो, परंतु त्याचे जे गुण आहेत, त्याचे जे कर्म आहेत, त्या आधारावर हे वर्गीकरण केलं जातं. आणि प्रभुपादजी उदाहरण देतात की ज्या प्रकारे एखाद्या वैष्णवाचा मुलगा म्लेच्छ होऊ शकेल, जर तो गुणांनी आई वडिलांचा सारखा नसेल तर त्याचं अधोगती होईल. जसं की आपण अश्वत्थाम्याच्या बाबतीमध्ये पाहतो की अश्वत्थामा हा मुलगा होता द्रोणाचार्य आणि कृपाचार्यांची बहीण यांचा तो पुत्र होता, परंतु गुणांनी आणि कार्यांनी इतकं गलिच्छ प्रकारचं घृणास्पद कृत्य त्याने केलं की पांडवांच्या 5 झोपलेल्या लहान मुलांचा त्यांना मृत्यूमुखी धाडलं. अशा लहान मुलांना जे की झोपलेले होते, त्यांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र नव्हते, लढण्यासाठी ते पूर्णपणे तयार नव्हते. तर अशा मुलांना झोपेमध्ये ठार करणं हे खूप पतित घृणास्पद असं काम आहे. त्याच्यामुळे त्याचा उल्लेख ब्रह्मबंधू म्हणजे असा व्यक्ती जो द्रोणाचार्य ह्या ब्राह्मणाच्या संबंधित होता, परंतु तो ब्राह्मण होता का? अजिबात नाही, गुणांनी. त्याच प्रकारे असं सांगितलंय की श्रेष्ठ गुणांमुळे एखादा चांडाळ पुत्र पण ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ होईल. आणि खूप सारे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, जसे की नारद मुनींचे काही छान शिष्य, जसं की वाल्या कोळी, जो की एक हायवे रॉबर म्हणजे महामार्गावर दरोडेखोर असा हा पतित अवस्थेमध्ये व्यक्ती होता, परंतु नारद मुनींच्या संगाने आणि कृपेने त्या वाल्याचा पुढे वाल्मिकी झाला आणि त्या वाल्मिकी ऋषींनी रामायणाची रचना केली. त्याच प्रकारे आपण मृगारीचं उदाहरण पाहतो की मृगारी हा पण एक खूप सामाजिक दृष्ट्या पाहायला गेला तर पतित अवस्थेतील व्यक्ती, परंतु नारद मुनींच्या उपदेशांचं पालन करून तो ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ असा महान वैष्णव झाला, मृगारी. आणि असे खूप सारे उदाहरणं आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळतात की कशा प्रकारे भगवंतांची भक्ती जी आहे ती एखाद्याच्या जन्मावर किंवा सामाजिक कोणत्या व्यवस्थेमध्ये तो जन्म घेतो त्याच्यावर अवलंबून नाहीये, तर त्या व्यक्तीच्या गुणांवर आणि कार्यावर भगवंतांची भक्ती अवलंबून आहे. एक खूप छान श्लोक येतो श्रीमद भागवतामध्ये, आपण बघण्याचा प्रयत्न करू. कृपया आपण सर्वांनी हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रभुजीज, माताजीज. किरातहूनांध्र पुलिंद पुलकशा किरातहुनाग्र पुलिंद पुलकशा पुष्कशा आभीर शुंभा यवनाख सादयः वीरशुंभाय साधया येन्ने च पापा यदपाश्रयाश्रया येने च पापाश्रया शुद्ध्यन्ति तस्मै प्रभविष्णवे नमः.
शुद्ध्यै तस्मै प्रभविष्णवे विष्णवे नमः. नमः. तर या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात की एखादा व्यक्ती कोणकोणत्या प्रजातीमध्ये जन्माला आलेला असेल तरी काही हरकत नाही. किराट, हुन्न हे सगळे पतित अवस्था आहेत माताजी प्रभूजी सामाजिकरित्या पाहायला गेलं तर. किराट, हुन्न, आंध्र, पुलिंद, पुलकश, आभीर, शुंभ, यवन, मेंबर्स ऑफ खास म्हणजे खास प्रजातीतले लोक किंवा बाकीच्या कोणत्याही प्रजातीतले लोक जे की पापमय कृत्यांना ॲडिक्टेड म्हणजे पापमय कृत्यांचं व्यसन आहे त्यांना किंवा आसक्त आहेत पापमय कृत्य करण्यासाठी, अशा लोकांचं पण शुद्धीकरण होऊ शकतं. कधी शुद्धीकरण होऊ शकतं? जर त्यांनी भगवंत कृष्णांच्या भक्तांचा आश्रय घेतला, त्यांचा संग घेतला, त्यांच्याकडून जर भगवंतांबद्दल ऐकलं, तर अशा प्रकारे भगवत भक्तांचा आश्रय घेऊन इतक्या वेगवेगळ्या सामाजिक पतित अवस्थांमधली लोक पण श्रेष्ठ बनू शकतात. कशामुळे श्रेष्ठ बनतील ते? भगवंतांच्या भक्तांचा आश्रय घेऊन. कारण भगवंतांचे भक्त हे नेहमी भगवंतांच्या सर्व शक्तिमान अशा भगवंतांचा आश्रय घेतात. आणि शुकदेव गोस्वामी म्हणतात की अशा भगवत भक्तांना मी माझे प्रणाम अर्पण करतो. तर सांगण्याची गोष्ट अशी की आपल्याला ह्याच्यातल्या बऱ्याचशा प्रजाती माहिती पण नाही आहेत प्रभूजीच माताजीच. तर भागवत सांगतं की अशा प्रकारच्या पतित अवस्थांमधील व्यक्ती पण भगवत भक्तीला प्राप्त करू शकतो. तर याबद्दल पण विशेष एक गोष्ट मला खूप लक्षात आहे लहानपणीची, की कधी काही अशा खोड्या वगैरे करण्यात आल्या किंवा मला वेगवेगळ्या प्राण्यांची खूप आवड होती, तर चिमणी पकडा, हे पकडा, कुत्र्याचं पिल्लू घेऊन या, असे काही प्राण्यांना घेऊन यायचो मी घरी. तर आई खूप वेळेस चिडायची आणि कधी कधी चंडाळा वगैरे असं म्हणायची की, तर मला त्यावेळेस तर त्याचा अर्थ काही कळायचा नाही. पण पुढे श्रीमद भागवतामधला हा श्लोक पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला की आई जी म्हणायची ते बरोबर होतं की आपण अशा पतित अवस्थेमध्ये आहोत. पण श्रीमद भागवतम इतकं छान आहे की अशा प्रकारच्या पतित अवस्थेमधील लोकांचा पण उद्धार होऊ शकतो जर आपण भगवंतांच्या भक्तांचा आश्रय घेतला तर. त्याच्यामुळे भगवत भक्तांचा आश्रय घेणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण कोणत्या सामाजिक स्थितीमध्ये जन्मलो आहोत हे महत्त्वाचं नाहीये, पण त्या स्थितीमध्ये जन्मून आपले गुण कशा प्रकारचे आपण तयार करत आहोत आणि आपले कार्य कर्तव्य कशा प्रकारचे आपण पार पाडत आहोत, ह्या दोन गोष्टींच्या आधारावर भागवत सांगतं की आपण भक्तांचा आश्रय घेऊन खूप श्रेष्ठ अवस्था प्राप्त करू शकतो भगवंतांच्या भक्तीमध्ये. आणि भागवत इथे सांगत आहे की ही जी श्रेष्ठ अवस्था आहे ती त्या व्यक्तीची भगवंतांवरील श्रद्धेचा स्तर काय आहे त्या श्रद्धेच्या स्तराच्या आधारावर ही श्रेष्ठ अवस्था ठरते. आणि पुढे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्या भौतिक जीवनासाठी जगण्यासाठी आपल्याला अन्नधान्याची गरज आहे आणि गाईचं दूध वगैरे इत्यादी अन्नाची गरज आहे. आणि ही जर समाजामध्ये भरभराट पाहिजे असेल, गाई गुरांना जर व्यवस्थित चारा हवा असेल, तर कोणती गोष्ट आवश्यक आहे? पर्जन्य. पर्जन्य म्हणजे पर्याप्त असं पाऊस प्रचूर मात्रेमध्ये. आणि अशा पावसासाठी भागवत आणि बाकीचे ग्रंथ सांगतं की भगवद्गीतेत सांगितले की यज्ञात भवती पर्जन्यः, की वेगवेगळ्या प्रकारच्या विहित यज्ञांना पार पाडून आपण देवी देवतांना प्रसन्न करून मग प्रचूर मात्रे म्हणजे योग्य त्या प्रमाणामध्ये पाऊस पर्जन्यवृष्टी आपल्याला प्राप्त होते. आणि त्या पर्जन्यवृष्टीतून अन्नधान्य, गाई गुरांसाठी चारा आणि अशा प्रकारे मनुष्य प्राण्याची पण भरभराट त्याच्यामध्ये जरूर होते. परंतु श्रील प्रभुपादजी सांगत आहेत की काही जे असे भगवंतांच्या भक्तीमध्ये अप्रगत असे जे लोक आहेत, म्लेच्छ, यावन, चांडाळ इत्यादी ज्यांची मानसिकता आहे, ते लोक ज्यावेळेस समाजाच्या नेत्यांच्या रूपामध्ये पुढे येतात, तर अशा नेत्यांची मानसिकता काय असते की जसं की मी आपल्याला मागच्या क्लासमध्ये उदाहरण दिलेलं
भारताचं स्वातंत्र्यानंतर हरित क्रांतीसोबत अजून एक क्रांती झाली जी की व्हायला नको होती. भारत हा एक वैदिक शास्त्र पाळणारा देश म्हणून, की पिंक रिव्होल्यूशन, की ज्याच्यामध्ये खूप प्रचंड मात्रेमध्ये आत्ताच्या घडीला पण आपल्या देशातून वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस इत्यादी गोवंशाचे मांस धरून पण हे वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपोर्ट निर्यात होतं. तर कशामुळे निर्यात होतं? तर आपल्याला कोणत्या व्यक्तीचं नाव नाही घ्यायचं किंवा नाव नाही ठेवायचे त्यांना, परंतु आपल्या भारताचे सुरुवातीचे एक पंतप्रधान होते. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला नाव पण सापडेल, की ते म्हणायचे की कारखाने हे आधुनिक भारतातले मंदिरं आहेत आणि अशा कारखान्यांचं उत्पादन जर आपण वाढवलं तर समाजाची भरभराट होईल. पण भागवत हे नाही सांगत आहे. समाजाची भरभराट करण्याकरता जे महत्वाचे प्राणी आहेत, गाय, बैल इत्यादी, अशा पशूंना मारण्यासाठी कत्तलखाने उघडणं यांनी भरभराट होणार नाही. यांनी आपल्याला वैभव प्राप्त होणार नाही. गिरण्या, कारखाने इत्यादींची संख्या वाढून मनुष्य समाज हा पूर्ण वैभवशाली होणार नाही. त्यांचं उदरभरण होणार नाही. त्यांचं उदरभरण, पोट भरण्यासाठी धान्याचीच आवश्यकता आहे आणि पशूंसाठी, प्राण्यांसाठी चरण्यासाठी चाऱ्याची आवश्यकता आहे. आणि हे सर्व त्यावेळेसच मुबलक प्रमाणामध्ये प्राप्त होईल जर आपण वैदिक धर्माच्या अनुसार वेगवेगळ्या यज्ञांचं वगैरे पालन करू. परंतु शेवटी भागवतच सांगतं की या कलियुगामध्ये जे जुन्या काळातील यज्ञ आहेत, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या आहुती दिल्या जायच्या देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी, ते यज्ञ कलियुगामध्ये शक्य नाहीयेत. तर कलियुगामध्ये फक्त एकच प्रकारचा यज्ञ शास्त्रामध्ये योग्य म्हणून सांगितलाय, तो म्हणजे नाम संकीर्तन यज्ञ. म्हणजे भगवंतांच्या नावाचा जप करणे होय, कीर्तन करणे होय. अशा यज्ञाने, ज्याला की संकीर्तन यज्ञ म्हटलं जातं, भगवंतांच्या यशोगानातून सर्व देवी देवता विशेषतः स्वाभाविकतः प्रसन्न होतात. आणि अशा प्रकारचा यज्ञ करून जे जीवनामध्ये आवश्यक घटक आहेत, पर्जन्य असू, धनधान्य असू किंवा गाई गुरांसाठी चारा असू, ते पण मुबलक प्रमाणामध्ये प्राप्त होईल, जेणेकरून मनुष्य हा भगवत भक्तीमध्ये स्वतःचं ध्यान केंद्रित करू शकेल. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजी? तात्पर्य थोडंसं मोठं होतं, पण कळालंय का आपल्याला? काही प्रश्न आहे का याच्यामध्ये? हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी, माझा असा प्रश्न होता की जे देवी देवता जे आहेत, जे हो. आपल्याला भौतिक गोष्टींमध्ये सोयी सुविधा पुरवतात, तर त्यांना भगवंतांकडून शक्ती आणि मान्यता प्राप्त होते त्या गोष्टींसाठी, की जेव्हा मनुष्य यज्ञ करतो तेव्हा शक्ती प्राप्त होते त्यांना? हो, तर त्यांना भगवंतांकडूनच जरूर शक्ती प्राप्त होते, परंतु भगवद्गीतेच्याच दुसऱ्या अध्यायामध्ये हे सांगितलंय माताजी, की अशा देवी देवतांना देवी देवतांच्या प्रती आपण पण ऋणी लागतो. म्हणजे असं सांगितलं जातं की ज्यावेळेस मनुष्य जन्म घेतो, जन्म घेतात जवळपास आपल्याला 6 ते 7 जे विशेष अधिकारी, जे की विशेष ऑथॉरिटी आहेत, त्यांच्या प्रती आपलं ऋण आहे. जसं देवी देवतांच्या प्रती आपलं ऋण आहे, ऋषी मुनींच्या प्रती आपलं ऋण आहे, कारण त्यांनी आपल्याला शास्त्र दिले. देवी देवतांच्या प्रती ऋण आहे, कारण त्यांनी आपल्याला हे सूर्यप्रकाश असू, चंद्रप्रकाश असू, हवा, पाणी, अन्न, धान्य इत्यादी देवी देवतांच्या द्वारे प्राप्त होतं. त्याच्यामुळे त्यांच्या प्रती पण आपलं ऋण लागतं. आपण गायीच्या प्रती ऋणी लागतो, कारण आपल्याला दूध देते, जे की मनुष्याच्या वाढीसाठी आवश्यक घटक आहे. आपल्या स्वतःच्या आई वडिलांच्या पूर्वजांच्या प्रती आपण ऋणी आहोत, की आपल्याला त्यांच्यामुळे मनुष्य जन्म शरीर प्राप्त झालं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 7 ऑथॉरिटीच्या प्रती आपलं ऋण आहे. आणि ते ऋण त्यावेळेसच पूर्णपणे फिटलं जातं जर आपण भगवंतांचे भक्त बनतो तर. ठीक आहे माताजी. तर देवी देवतांच्या बाबतीत जरूर कृष्णांकडून त्यांना ही क्षमता प्राप्त होते, जेणेकरून ते मनुष्यांना आवश्यक गोष्टींचा पुरवठा करू शकतील. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना काहीच ऋणी लागत नाही. जरूर ऋणी लागतो आपण पण माताजी.
हो प्रभूजी, पण जेव्हा त्रेतायुगचा जो कालावधी होता त्यामध्ये यज्ञ वगैरे करत होते आणि आपण बघतो की द्वापरमध्ये पण यज्ञ जे आहे ते चालू होतं, म्हणजे मूर्तीपूजा सकट यज्ञ सुद्धा हो चालू चालू असायचे. बरोबर आहे बरोबर आहे. आपण आता कलियुगाचा जो बघतो की संकीर्तन जे आहे भगवंतांचं नाम जप करणे हाच यज्ञ आहे. तर हा यज्ञ पुरेसा आहे की त्यांचं ऋण वगैरे फेडायला? हो हो माताजी, हा यज्ञ पुरेसा आहे. केवळ भगवंतांच्याच प्रसन्नतेसाठी नाही, तर भगवंतांचे जे दास आहेत वेगवेगळे देवी देवता, ते पण विशेष रूपाने भागवत पुढे पण आपलं याचं वर्णन येईल की विशेष रूपाने प्रसन्न होतात अशा व्यक्तींवर जे भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर हा एक यज्ञ पण पुरेसा आहे माताजी. हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. ओके? हरे हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मला एक विचारायचं होतं, विचारू का? हा माताजी. हा, तर इथे प्रभूजी मांसाहारी लोकांना सामान्यतः म्लेच्छ असं म्हटलेलं आहे बरोबर आणि पुढे वाक्य आहे की वेदाज्ञा म्हणून जे प्रसंगाने मांसासन करतात त्यांना ते म्लेच्छ नसतात. तर बरोबर. मग अशी कुठलं साधारण उदाहरण आपलं, म्हणजे वेदाज्ञा कधी असते की मांसाहार करू शकतो? अशा आणि खूप व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे आपण की जे की वैदिक धर्मामध्ये काही काही असे यज्ञ होते जिथे की प्राण्याची पण आहुती दिली जायची आणि असे यज्ञ कलियुगामध्ये रिकमेंडेड नाही आहेत. ठीक आहे. हम्म. तर अशा यज्ञांमध्ये दिलेली जी आहुती असायची त्याचं यज्ञाचा प्रसाद म्हणून घेण्यासाठी काही जे नेमलेले लोक होते त्यांना ऑथोराइज, त्यांना प्रमाणित असायचं की ते घेऊ शकतील आणि त्यांना त्याचं जे कर्मफळ आहे अशा प्रकारचा मांसाहार करण्याचं ते लागू शकणार नाही. त्याचं उदाहरण आजच्या काळात पण विकृत उदाहरण आपल्याला देतो की आपण जर पश्चिम बंगाल किंवा बाकीचे पण काही राज्य आहेत, आसाममध्ये गुवाहाटीला ते कामाख्या देवीचं मंदिर असू द्या किंवा आपल्या महाराष्ट्रात पण काही ठिकाणी जसं तुळजाभवानीला बाहेर काही लोक मांसाहाराचं वगैरे दाखवतात किंवा आपलं मल्हार खंडोबाचं जे देवस्थान आहे, कोणतं खंडोबाचं जेजुरी. जेजुरीला मंदिरात नाही पण मंदिराच्या बाहेरच्या भागामध्ये टाकून दिलेल्या जागेमध्ये पण जी त्यांची जी अर्धांगिनी आहे, नाव विसरलं मी, तर त्यांना पण बानुबाई, तर अशा प्रकारे त्यांना पण मांसाहाराचा नैवेद्य वगैरे दाखवला जातो. तर एकदम वैदिक संस्कृतीमध्ये काही लोक प्रमाणित असायचे की ज्यांना अशा प्रकारचं सेवन हे अलाउड होतं त्यांना, पण त्यांना ते मांसाहाराचं त्याच्यामध्ये हे लाभायचं नाही. पण आता कोणी कॉपी नाही करू शकत त्याला, का? कारण त्या स्तरावरचे व्यक्ती पण नाहीयेत. तर जे ग्रहण करतात प्रसाद म्हणून ते, तर त्यांची मानसिकता आहे की स्वतःच्या जिभेचे चोचले पोहोचवण्यासाठी किंवा स्वतःला आवडतो म्हणून ती गोष्ट करण्यासाठी. तर ते प्रमाणित केलेले जे लोक होते त्यांना इथे कन्सेशन दिलेलं आहे माताजी. समजलं. आणि आपण पाहतो की बुद्ध देवांचा अवतार जो आहे, भगवान बुद्धांचा अवतार दशावतारापैकी एक सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. तर त्यांचा अवतार होण्यामागचं कारण हेच आहे की ह्या वैदिक यज्ञांमध्ये दिलेलं जे कन्सेशन होतं काही लोकांना ते यज्ञातील आहुती प्रसाद म्हणून स्वीकारण्याचं, त्या कन्सेशनचा एवढा चुकीचा वापर व्हायला लागला की स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी हे लोक प्राणी हे यज्ञांमध्ये आहुती म्हणून देऊ लागले आणि नंतर आहुती यज्ञांमध्ये पण देणं बंद केलं, डायरेक्ट मारूच लागले की इथेच आहुती देऊ आणि ते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी ग्रहण करू लागले प्रसाद म्हणून. तर अशा प्राण्यांची अनियंत्रित हत्या थांबवण्यासाठी आणि हा जो चुकीच्या मार्गाने प्राणी हत्या केली जाऊन स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी केली जायची ती चुकीची गोष्ट थांबवण्यासाठी भगवान बुद्धांचा अवतार झाला, हे श्रीमद भागवतम पहिला स्कंद सांगतं 3ऱ्या अध्यायामध्ये. ठीक आहे माताजी. हो, समजलं प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? ठीक आहे, आपण पुढचा श्लोक पाहू. श्लोक क्रमांक 21. अरक्षमाना स्त्रिय उर्विबाला शोचस्यथो पुरुषादैरिवार्तान्
शोच दैवार्तान् वाचां देवीं ब्रह्मकुले कुकर्म कुकर्म वाचां देवीं ब्रह्मकुले कुकर्मन् यब्रह्मणे राजकुले कुलाग्र्यान् कुणाला वाचायचं आहे का प्रभुजीज माताजी? मी हरे वाचतो कृष्ण. प्रभूजी. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. चारित्रहीन पुरुषांनी निराधार एकाकी अवस्थेत सोडून दिलेल्या दुःखी स्त्रिया आणि मुले याविषयी तुला अनुकंपा वाटून दुःख होते आहे काय? किंवा धर्मतत्वांच्या उलट वर्तन करणाऱ्या ब्राह्मणांकडून देवी सरस्वतीची जी अवहेलना होते आहे त्यामुळे तू कष्टी आहेस काय? किंवा वैदिक संस्कृतीविषयी ज्यांना आस्था नाही अशा शासक कुटुंबाचा ब्राह्मणांनी आश्रय घेतला आहे हे पाहून तू खिन्न झाली आहेस काय? हा, एकच तात्पर्य? मिनिट हा, एक मिनिट माताजी. हा हा, तर या श्लोकामध्ये जे बैलाच्या रूपामध्ये धर्म आहेत ते पृथ्वी देवीला विचारत आहेत, वेगवेगळे कारण सांगत आहेत कलियुगातल्या पतित अवस्थेतील लोकांचे. त्या वेगवेगळ्या कारणांमुळे हे पृथ्वी देवी आपण इतक्या दुःखी आहात काय? हा माताजी, तात्पर्य. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. कलियुगामध्ये स्त्रिया आणि मुले तसेच ब्राह्मण आणि गोवंश यांच्याकडे प्रचंड दुर्लक्ष होऊन ती असुरक्षित राहतील. या युगात स्त्रियांशी असलेल्या व्यभिचारी संबंधांमुळे कित्येक स्त्रिया आणि मुले ही दुर्लक्षित राहतील. परिस्थिती अशी येईल की स्त्रिया पुरुषांपासून स्वतंत्र होऊ पाहतील आणि विवाह संस्थेला केवळ स्त्री पुरुषांमधील औपचारिक कराराचे स्वरूप येईल. बहुतांश ठिकाणी मुलांची कोणीच योग्य काळजी घेणार नाही. ब्राह्मण हे परंपरेनेच बुद्धिमान लोक आहेत. त्यामुळे ते उच्चतम आधुनिक शिक्षण घेऊन शासनातील वरच्या श्रेणीची पदे प्राप्त करून घेतील. परंतु नैतिक आणि धार्मिक दृष्टीने विचार करता ते सर्वात अधिक अधपतित असतील. शिक्षण आणि दुःशील लोकांची जशी सांगड घालता येत नाही पण अशा गोष्टी सुद्धा जोडीने जातील. शासक वर्ग वैदिक संस्कृती आणि परंपरा यांची निंदा करेल आणि तथाकथित धर्मनिरपेक्ष राज्य चालवणे मान्य करतील. तथाकथित विद्वान ब्राह्मण अशा बेबंद लोकांकडून विकत घेतले जातील. धर्मशास्त्रांवर अनेक ग्रंथ लिहिणारा आणि तत्वज्ञानी देखील अशा शास्त्रांच्या नीती संहितेचा अवहेर करणाऱ्या शासनात उच्च श्रेणीची पदे स्वीकारेल. विशेषतः ब्राह्मणांनी तरी अशी चाकरी पत्करू नये असा शास्त्रांचा आदेश आहे. तथापि या कलियुगात ते अशी चाकरी पत्करतील. एवढेच नव्हे तर ते अधमात अधम कर्मे देखील करतील. ही कलियुगाची काही लक्षणे मानव समाजाच्या हिताला सर्वथैव प्रतिकूल अशी आहेत. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माता. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे आपल्याला कलियुगातील वेगवेगळ्या अधपतन कसे प्रकारचे होईल ते इथे खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. आणि हे पण प्रत्यक्षात आपल्याला जे 5000 वर्षांपूर्वी सांगितलेले प्रभुजीज माताजी ते आजच्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. की सगळ्यात पहिले सांगितलंय की कशा प्रकारे जे लग्न व्यवस्था आहे कलियुगातली ती कशा प्रकारे पतित होईल, की जिथे स्त्री आणि पुरुषातील संबंध हे केवळ आणि केवळ आकर्षणाच्या आधारावर, म्हणजे आकर्षण तर आहे परंतु जी जिम्मेदारी घेण्याची, कौटुंबिक जिम्मेदारी घेण्याची जे कर्तव्य आहे ते स्वीकारण्यास आजकालचे लोक तयार नाहीत. तर आपण पाश्चात्य देशात जर पाहिलं प्रभुजीज माताजी, आपल्याला आश्चर्य वाटेल की ही लग्न व्यवस्था इतकं त्याचं अधपतन होत आहे की काही देशांमध्ये, जसं सगळ्याच पाश्चात्य जे सो कॉल्ड प्रगत जे देश म्हणतो नावाला प्रगत, तिथे इतकं अधपतन झालेलं आहे आत्ताच्या स्थितीला. पण रशियामध्ये जवळपास 57 ते 58% लग्न हे डिवोर्समध्ये, घटस्फोटामध्ये जातात. आणि अमेरिकेमध्ये तर त्याच्याहूनही जास्त पर्सेंटेज आहे ते. आणि लोक लग्न करायला एवढे घाबरत आहेत या
सामाजिक अधपतनामुळे. कारण जे घटस्फोट आहे ती साधारण गोष्ट नाहीये, खूप खर्चिक गोष्ट आहे. म्हणजे दोघांनी एकमेकांना किती काय सेटलमेंट पैसे द्यायचे किंवा वकिलाला किती पैसे द्यायचे, खूप खर्चिक गोष्ट आहे. तर ह्या सगळ्यांचा परिणाम काय होत आहे की स्त्री आणि पुरुष लग्न होण्याच्या अगोदर लीगल ॲग्रीमेंट करतात की आपला जर घटस्फोट झाला तर तुमचं माझ्या प्रती किती काय पैशाचं देणं घेणं लागेल किंवा माझं आपल्या प्रती काय पैशाचं देणं घेणं लागेल. याला आपण पतित अवस्था नाही का म्हणू शकत प्रभूजी माताजी? निश्चित पतित अवस्था आहे. म्हणजे तुम्ही कौटुंबिक जीवन सुरू करण्याच्या अगोदरच ही प्लॅनिंग करत आहात की ते कुटुंब मोडल्यानंतर पैशाची काय देवाणघेवाण करायची. याच्यापेक्षा जास्त पतित अवस्था अजून काय असू शकेल? एवढंच नाही तर अजून काही काही देशांचं उदाहरण देतो. उदाहरणार्थ चीन ह्या देशामध्ये या कौटुंबिक व्यवस्थेपासून म्हणा किंवा हे खर्चिक घटस्फोट व्यवस्था वगैरे जी आहे, एवढे लोक परेशान झालेत की बरेच सारे पुरुष आणि बऱ्याच साऱ्या महिला ह्या प्रेफर करत आहेत की हे सगळे डोक्याला तापच नको, त्याच्यापेक्षा आपण एकटंच राहिलेलं चांगलं. ना कुटुंब, ना ते नवरा किंवा बायको सांभाळायचं पाठीमागे, ना तर मुलं सांभाळण्याची जिम्मेदारी. अशा प्रकारे स्वैराचारी जीवन जगण्याकडे अनेक स्त्रियांचा, पुरुषांचा कल आपल्याला दिसत आहे. तर श्रीमद भागवत सांगतं की हे पण कलियुगातल्या अधपतनाचा एक भाग आहे, जो की 5000 वर्षांपूर्वी इथे वर्णित केलेला आहे. तर अशा प्रकारे धर्म पृथ्वीला विचारत आहेत की कोणत्या चरित्रहीन पुरुष ज्या प्रकारे अशा प्रकारे स्त्रियांचा कधी गैर उपयोग घेतात आणि ज्यावेळेस जिम्मेदारीची, कर्तव्याची वेळ येते त्यावेळेस त्यांना एकटं पाडलं जातं. अशा प्रकारच्या स्त्रिया आणि मुलांविषयी तुला दुःख वाटत आहे का हे पृथ्वी देवी? किंवा असे व्यक्ती जे की आध्यात्मिक दृष्ट्या खरंच प्रगत असायला पाहिजेत, परंतु त्यांचं अधपतन झालेलं आहे, अशा ब्राह्मणांकडून जी विद्येची देवता आहे सरस्वती देवी, तिचा अपमान होत आहे, तिची अवहेलना होत आहे, त्याच्यामुळे तू दुःखी आहेस का? किंवा असे लोक ज्यांना वैदिक संस्कृतीविषयी थोडीही आस्था नाही, जसं की मी भारताच्या एका सुरुवातीच्या पंतप्रधानांचं उदाहरण दिलं आपल्याला, की ज्यांना वैदिक संस्कृतीविषयी आस्था नव्हती, ज्यांना वाटायचं की कारखाने हे आधुनिक युगाचे मंदिर आहेत, ज्यांनी की समाजाची प्रगती होईल, अशा वैदिक संस्कृतीविषयी आस्था नसणाऱ्या व्यक्तींची नोकरी पत्करणे, ते पण एक अधपतनाचं लक्षण आहे, जे की कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि जी निसर्गाने बुद्धिमत्ता दिली त्याचा उपयोग लोक हे आधुनिक शिक्षण घेण्यासाठी तर करतील, परंतु त्या आधुनिक शिक्षणाला जोड कशाची आवश्यकता आहे? चांगल्या चारित्र्याची आवश्यकता आहे, गुड कॅरेक्टर. ते कॅरेक्टर, ते चरित्र जर त्या लोकांमध्ये नसेल तर अशा प्रकारचे लोक बुद्धीने तर खूप नावाजलेले आहेत, बुद्धीने तर खूप बुद्धिमान आहेत, परंतु नैतिकता, चारित्र्य ह्या गोष्टी त्याच्यासोबत नसल्यामुळे ते स्वतः पण त्या अधिकाराचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करतील. अशा प्रकारे भागवत सांगते की कलियुगामध्ये कशा प्रकारे अधिकाधिक अधपतन होत राहील. तर या सर्वातून आपण कन्क्लुजन काय काढू शकतो प्रभूजीज माताजीज? कोणी सांगेल का? हे सगळे अधपतन सांगितलेले आहेत, याच्यातून आपल्याला काय बोध घेणं आवश्यक आहे? सगळ्यात या अगोदर कली हा माताजी, तुझ्या या माताजी कलियुगातून प्रभूजी लवकरात लवकर सुटका करून घ्यायची असेल तर नामजप केला पाहिजे आणि भगवद्धामाकडे वाटचाल करण्याचे जो प्रयत्न आता करणं शक्य आहे या जन्मात, तेवढे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खूप खूप छान माताजी. श्रील प्रभुपादजी सांगतात की हे जग आहे ते सज्जन व्यक्तीला राहण्यासाठी योग्य नाहीये. सज्जन व्यक्तीला, सज्जनला आपण अजून दुसरा समानार्थी शब्द मला कोणता सापडत नाहीये, की शहाण्या माणसाला राहण्याची जागा नाहीये हे जग. ज्याला थोडी पण बुद्धी आहे त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे, लवकरात लवकर आपला इथला कारोबार आटपा, आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष द्या आणि ह्या भौतिक जगातून निघून आध्यात्मिक जग प्राप्त करण्यासाठी स्वतः तयार व्हा, त्या परीक्षेची तयारी करा. ती बुद्धिमान व्यक्तीचा गुण आहे. नाहीतर आपण पण ह्या वेगवेगळे जे सांगितलेत कॅटेगरीज त्यापैकीच एक होऊ आणि या कलियुगातल्या अधपतनामध्ये भाग घेत राहू, पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू ह्या चक्रांमध्ये अडकले जाऊ.
आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना आनंद होईल ही गोष्ट ऐकून प्रभूजीच माताजीच, की कलियुगातली अवस्था इतकी पतित अवस्था आहे, म्हणून चैतन्य महाप्रभूंनी डिस्काउंट दिलाय. सुरुवातीचे जे 10,000 वर्ष आहेत त्याच्यामध्ये हे जे नाम यज्ञ आहे त्याचा जो प्रभाव आहे किंवा ते नामयज्ञ करण्याचं जी सुविधा आहे ती खूप सरळरित्या उपलब्ध आहे. त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. एकदा ते कन्सेशन निघून गेलं की ते पण खूप अवघड होऊन जाईल 10,000 वर्षांनंतर. त्याच्यामुळे बुद्धिमान व्यक्तीने आहे त्या जन्माचा वापर योग्य वेळी योग्य प्रकारे करायला पाहिजे भगवत भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज याच्यावर? पटत आहे का आपल्याला सगळ्यांना हे भागवत काय सांगताय ते? हो प्रभूजी. हो, होय पटतंय प्रभू. प्रभूजी. ना त्याच्यामुळे आणि विचार करा त्यावेळेस तर ही पतित अवस्था बिलकुल नव्हती. समाज व्यवस्था एकदम चांगली होती ज्यावेळेस भागवत सांगितलं गेलं. कारण द्वापार युग जे जस्ट संपलेलं होतं, कलियुग सुरू होत होतं, परंतु त्यावेळेसच्या पण ऋषी मुनींनी ही गोष्ट जाणली की कशा प्रकारे जसं कलियुग पुढे जात जाईल तशा प्रकारे ह्या सगळ्या पतित अवस्था हे सगळं अधपतन अस्तित्वात येईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी प्रभूजी बोला. हे आता जे कलियुगचं आहे पतित अवस्था तिथं पुढे वाढतच जाणार ना? बिलकुल माताजी. कारण की आपण बघतोय की कितीतरी लोक आता भागवतामध्ये आपण बघितलं की जसं लग्नाला कोणी संमती देत नाही, परत लग्न झालं तरी डिवोर्स होत आहे, म्हणजे सगळं जे पण आहे चालत. पण आपण बघतो की आज देवांवर सुद्धा विश्वास राहिला नाहीये कोणाचा. जो माणूस जो आहे कलियुगच्या प्रभावामुळे स्वतःलाच आहे देव समजू लागलाय. तर ही जी अवस्था आहे ती अजून पुढे खूपच खूप मोठी. भयावह रूप घेईल असं. खरी गोष्ट आहे माताजी. आता आपल्या सर्वांच्या माहितीसाठी कलियुगातले सगळे वर्ष किती आहेत टोटल वेळ? 4,32,000. त्याच्यापैकी केवळ आणि केवळ अराउंड 5,500 5,300 वगैरे वर्ष झालेले आहेत. म्हणजे 4,32,000 पैकी 5,000 वर्षानंतर जर पतित अवस्था एवढी जास्त, विचार करा ते 4,32,000 वर्ष होईपर्यंत किती पतित अवस्था होईल, विचार पण नाही करू शकत आपण. तर असं सांगितलं वगैरे की थोडेफार जे लोक राहतील कलियुगाच्या शेवटी वैदिक मार्गावर विश्वास असणारे, अशा लोकांना शहरात किंवा गावात राहणं शक्य राहणार नाही. इतके लोक वाया जातील की चांगल्या लोकांना अक्षरशः पळून कुठे जंगलात वगैरे लपून राहावं लागेल. इतकी अवस्था वाईट होणार आहे पुढे चालून कलियुगातल्या पतनाची. अजून पण काही आपल्याला येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहायला मिळेल की कशा प्रकारे आई जी मुलाचं सगळ्यात मोठं संरक्षण करणारी, सगळ्यात मोठं काळजी घेणारी व्यक्ती म्हणून मानली जाते, ती आई मुलांना मारण्यासाठी मागे पुढे बघणार नाही. जे की आपण आज पाहायला बघतो ॲबॉर्शन व्यवस्थेमध्ये, की जिथे पाश्चात्य देशांमध्ये त्याला ॲबॉर्शन पण नाहीत म्हणत, टिश्यू रिमूव्हल म्हणतात. टिश्यू रिमूव्हल म्हणजे आपण शरीराचा एक भाग काढून टाकत होतो. अरे बाबा तो भाग नाहीये, जीव आहे तो, जो की आईच्या पोटामध्ये वाढत आहे. तर अशा बाळाला मारणं पण तिथे सामान्य समजलं जातं. तर हे पण अधपतनाचंच एक लक्षण आहे आणि अशा खूप साऱ्या घाणेरड्या गोष्टी पुढे चालून वाढतच जाणार आहेत, कमी नाहीत होणार आहेत. त्याच्यामुळे सज्जन लोकांनी आत्ताच या मार्गाचं पालन करून लवकरात लवकर जीवन परिपूर्ण करायला पाहिजे. आध्यात्मिक जगात जाण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण प्रभूजी. मला एक म्हणायचंय की 5-5.5 वर्षापूर्वी त्यांनी इतकं कसं काय तंतोतंत लिहून ठेवलंय आणि आज ते प्रत्यक्ष आपल्याला घडताना दिसतंय. खरी गोष्ट. तर सगळ्यात पहिले हे हा माताजी बोला. नाही म्हणजे मला खूप कौतुक वाटतं की त्या वेळेला त्यांनी किती चांगला विचार केलाय आणि केवढा पुढचं काय होऊ शकतं आणि आपल्याला किती त्यांनी आपण सावध राहायला पाहिजे ह्याच्यासाठी किती त्यांनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. बरोबर आहे माताजी. तर सगळ्यात पहिले एक गोष्ट की श्रीमद भागवतम हे कोणत्या सामान्य व्यक्तीने लिहिलेलं नाहीये. श्रीमद भागवतम हे प्रत्यक्षात भगवंत कृष्णाकडून प्राप्त झालंय ब्रह्माजींना आणि नंतर ब्रह्माजींकडून गुरु शिष्य परंपरेमध्ये ते प्राप्त झालंय. त्याच्यामुळे ह्या ज्ञानाला म्हटलं जातं अपौरुषेय. अपौरुषेय म्हणजे कोणत्याही सामान्य मनुष्याने हे दिलेलं ज्ञान नाहीये. सगळ्यात एक गोष्ट. दुसरी गोष्ट की हे जे 4 युग आहेत
सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर ह्या 4 युगांची व्यवस्था ही खूप आधीच्या काळापासून चालत आली आहे. याचा अर्थ याच्या अगोदर पण ज्यावेळेस कलियुग असेल त्यावेळेस पण अशी पतित अवस्था आलेली असेल. आत्ता आपण पहिल्या वेळेस बघत आहोत, परंतु भगवंतांसाठी हे सर्व ज्ञात आहे. त्याच्यामुळे आपण जशी पतित अवस्था बघतोय तशी एकेकाळी सत्ययुगाच्या अगोदर पण आलेली असेल आणि पुढे पण येईल. क्लिअर आहे माताजी? हे सायकलच्या रूपामध्ये म्हणजे एका हो, चक्राच्या हो, हो. रूपामध्ये चालत राहतं एकानंतर एक. तर बरोबर. ते मला सुचलंच नाही की असं आधी कलियुग आधी- येऊन गेलं ते. होऊन गेलं आणि त्याच्यामुळे याचा अर्थ असा नाही की आपण तसंच निवांत राहायचं. याचा अर्थ आहे की ही आपल्याला मिळालेली एक संधी आहे चालून आलेली. का संधी आहे? जर संधी जर नसती माताजी प्रभूजीच, तर खूप साऱ्या देवी देवतांनी, ऋषी मुनींनी कलियुगाची पूजा केली नसती. कलियुगाचं गुणगान केलं नसतं. ते गुणगान का करतायत? की एवढी पतित अवस्था असली प्रभूजीच माताजीच, तरी पण स्वतःचं जीवन परिपूर्णता प्राप्त करणं हे सगळ्यात सोपं आहे कलियुगामध्ये. केवळ भागवत धर्माचा आश्रय घेऊन. तर त्याचा फायदा आपण त्याच्यामुळे जसं की IIT JEE ची परीक्षा खूप अवघड आहे, परंतु कट ऑफ खूप कमी दिलेला आहे. मग तुम्ही जर 100 पैकी 40, 45, 50 जरी मार्क घेऊ शकलात, तरी तुम्ही क्वालिफाय कराल. असं आहे ते कलियुगामध्ये. क्लिअर आहे माताजी? हो प्रभूजी प्रभूजी. आता सुद्धा पॅरलल युनिवर्स जसं आपण बोलतो तिथे सुद्धा कलियुग काही ठिकाणी चालू असेल, काही ठिकाणी होऊन गेला असेल. काही ठिकाणी सत्ययुग आता पण चालू असेल. ब्रह्मांडामध्ये खूप सारे वेगवेगळे ग्रह आहेत आणि त्या वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळ्या प्रकारचं जीवन चालू आहे. तर काही ठिकाणी आता पण सत्ययुग, काही ठिकाणी त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग असं सुरू असेल. हो प्रभूजी. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, मग सत्ययुगाच्या सुद्धा म्हणजे आता एवढे सत्य लोक म्हणजे सगळे लाखो लोक वर्ष जगायचे आणि मग तिथे कुठेतरी युगाचा अंत होण्यासाठीच मग आसुरी प्रवृत्ती पण तिथे आली आहे का? म्हणजे ते नाही, युग आपण आता संपण्यासाठी? पुढच्या येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू की कशा प्रकारे सत्ययुगानंतर त्रेतायुग सुरू होतं. धर्माच्या 4 पायांपैकी एक पाय तुटला जातो. याचा अर्थ 25% प्रमाणामध्ये अधःपतन त्यावेळेस होतं. त्रेतायुगापासून द्वापार युगात येताना 50% अधःपतन होतं. द्वापार युगातून कलियुग सुरू होताना 75% आणि कलियुग संपेपर्यंत ऑलमोस्ट 100% ओके अधःपतन. ओके ओके. तर ते आपण Thank you. येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा प्रभूजीज माताजीज. वंशा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. आणि आज हनुमान जयंती आहे, तर हनुमानजींचं विशेषतः आपण त्यांना आपले प्रणाम आणि प्रार्थना अर्पण करू की ते भगवंत श्री रामचंद्रांच्या सेवेमध्ये जसे नियमित तत्पर राहतात, नियमित गुंतलेले राहतात आणि भगवंत रामचंद्रांचं यशोगान ऐकण्यामध्ये जशी हनुमानजींची रुची आहे, तशीच काही रुची ते आपल्याला पण प्रदान करू म्हणून. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभूजी, प्रभुपाद यांना हनुमान जन्मोत्सव म्हटलं जातं कारण ते अमर आहेत ना. अमर म्हणजे आहेत. हो, जयंती हा शब्द ज्यांचा मृत्यू होतो जन्मोत्सव. त्यांना म्हटलं जातं ना. तर त्यामुळे आजही ते अमर आहेत असं म्हणून जन्मोत्सव म्हटलं जातं. हे बरोबर आहे ना प्रभूजी? हा, तर ऍक्च्युली भागवतामध्ये सांगितलंय की जयंती हा जो शब्द आहे तो केवळ भगवंत किंवा त्यांचे विशेष भक्त किंवा भगवंतांचे अवतार ह्यांच्याबद्दलच वापरायला पाहिजे. सामान्य व्यक्तीसाठी तो शब्द लागू नाहीये, परंतु आजकाल बरेच लोकांसाठी पण जयंती हा शब्द हो. वापरला जातो. हरे कृष्ण. म्हणजे वापरला तरी तो योग्य आहे असं. हा, भगवंतांसाठी, त्यांच्या महान भक्तांसाठी योग्य आहे, सामान्य व्यक्तींसाठी योग्य नाहीये. आणि मग जे स्वामी म्हणजे आपण हे जे गोस्वामीज आहेत त्यांना आपण आविर्भाव आणि तिरोभाव आविर्भाव, दिवस म्हणतो करेक्ट. ना. त्यांच्यासाठी आणि आविर्भाव तिरोभाव दिवस म्हणतो, कारण ते ओके, ओके. भगवंतांच्या कृपेने अवतरित होतात लोकांच्या उद्धारासाठी. बरोबर. ओके. ठीक आहे? थँक्यू प्रभूजी. हरे धन्यवाद. हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. सादर हरे प्रणाम कृष्ण. आदर प्रभूजी. प्रणाम प्रभूजी. हरे थँक्यू कृष्ण. प्रभूजी. हरे धन्यवाद. हरे कृष्ण. कृष्ण.